आणि थोडंसं आलं टाकायचं आहे. बरं. थोडंसं हां, आणि थोडंसं मीठ, अगदी थोडंसं. बरं. थोडं कमी. हां, आता हे मिक्स करून घेऊयात. आपल्याला हे 2 वस्तू टाकायच्या आहेत, पण त्याच्या आधी आपण तवा गरम करायला ठेवूयात, कारण की हे टाकल्याबरोबर आपल्याला पॅनकेक सोडायचे आहे. हो, हा तवाही जरा पॅनकेक ज्या पद्धतीने असावा तशा पद्धतीचा तवा आहे. म्हणजे त्याला आपण ज्या त्या ग्रिडल्स आहेत आणि हे थिक बॉटमचं आहे. बरोबर, ठीक आहे. काय करायचं पुढे आता आपण याच्यामध्ये हे मिक्स करून घेऊयात सगळं. बरं. तवा तापायला ठेवलाय आपण, साखर वगैरे आपण सगळं घातलेलं आहे. आता आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालूयात. बेकिंग सोडा कमी घालायचा आहे थोडासा. ओके, बेकिंग सोडा घातला. हां, आणि ही 1 चमचा पावडर टाका. बेकिंग पावडर. हां, हे पण आता मिक्स झालं. पुढे काय? आता आपण त्या मिश्रणामध्ये हे याचं मैद्याचं मिश्रण मिक्स करणार आहे पुन्हा. भोपळ्याच्या मिश्रणात. हो, ही सगळीच टाकूयात. पहिल्यांदा कमी कमी टाकायची. हे पळीनी लगेच पडेल इतक्याच कन्सिस्टन्सीचं पाहिजे आपल्याला. म्हणजे पातळ नको आहे, डोश्याच्या पिठासारखं नको, त्याच्यापेक्षा घट्ट हवं असतं. थिकनेस त्याचा मेंटेन करायला हवा आहे आपल्याला. हो, आता हे इतपत घट्ट झालंय. थोडंसं आपण हे दूध घालून एक चमचा साधारण दूध घालायचं आणि हे थोडंसं असं पडेल एवढं करून घेऊया. आपला तवा तापलेला आहे आता. हां, तर आपण आता याच्यावर तूप घालूया. हो, किती घालायचं तूप? हां, पूर्ण चमचाभर घालायचं. वा वा. आता आपल्याला अशी गोल साधारण पळी पाहिजे याच्यासाठी, कारण की एकच पळी आपण सोडणार याच्यावर. साधारण ही जरा मोठी भरून घ्यायची पळी. वा वा वा, क्या बात है. बस, हे जाडच असतं, कारण केक सारखं असतं, त्याच्यामुळे याला असं हलवून वगैरे काही करायची गरज नाही. हे जसं पडलंय तसंच पडू द्यायचं. तुम्ही जर त्याला काळजीपूर्वक पाहिलं तर त्याला आपण पॅनवर टाकल्या छिद्र पडायला सुरू झाली. हे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यामुळे त्याला तो असा सच्छिद्रपणा येतो. बरोबर ना? बरोबर. क्या बात आहे. आता ह्याच्यावरनं काढला की पॅनकेक तयार झाला का? हा, म्हणजे उलटवायचा तो, आणि तो आता आणखीन फुगेल चांगला असं. आणि मग तो उलटवून झाला की मग त्याच्यावर तुम्ही चॉकलेट सिरप, मध आणि चीज वगैरे घालून त्याचं गार्निशिंग करून छान प्रेझेंट करू शकतो. ड्रायफ्रूटचे कापही घालू शकतो. हो, ड्रायफ्रूटचे काप घालायचे. आणि ते मेनली याच्यावर पॅनकेक्सवर नेहमी मेपल सिरप असतं. आपल्याकडे असलं तर उत्तम, नसलं तर मध घालायचं. खूप छान दिसतं आणि चवीला पण छान लागतं ते. व्हेरी गुड. आता काय? आता आपण याला साईड चेंज करूया, त्याची उलटवूयात. ही जी काही सफाईदारपणे उलटवण्याची कला तुम्हाला अवगत झालेली ना, त्याला तर 100 पैकी 200 मार्क आहेत. आणि या पदार्थाला सुद्धा आता तो आम्हाला खायचा आहे, पण तुम्हाला खायचा असेल तर पटकन लिहून घ्या. पंपकिन पॅनकेक साठी लागणार हे साहित्य आणि ही कृती. लाल भोपळ्याचे पॅनकेक करण्यासाठी लागणारे साहित्य: लाल भोपळा, साखर, मैदा, दूध, वेलची पावडर, तूप, जायफळ पूड, बेकिंग सोडा, आलं, बेकिंग पावडर, मीठ, विनेगर आणि अंड. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये पाणी गरम करून त्यात लाल भोपळ्याचे तुकडे घालून फ्रायपॅनवर झाकण ठेवून शिजवून घ्यावं. नंतर शिजवलेल्या भोपळ्याची मिक्सर मधून पेस्ट तयार करून घ्यावी. एक बाउल घेऊन त्यामध्ये शिजवलेल्या भोपळ्याची पेस्ट, 1 चमचा विनेगर आणि फोडलेलं अंड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. मैद्याचं मिश्रण तयार करण्यासाठी एका बाउल मध्ये मैदा, 2 ते 2.5 चमचे साखर, जायफळ पूड, वेलची पूड, आलं आणि मीठ घालून सर्व एकत्र करून घ्यावं. नंतर त्यात बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर घालून कोरडं मिश्रण तयार करावं. हे मैद्याचं कोरडं मिश्रण लाल भोपळ्याच्या मिश्रणात घालून सर्व एकजीव करून त्यामध्ये थोडंसं दूध घालून पुन्हा मिश्रण एकजीव करावं. फ्रायपॅन गरम करून भोपळ्याच्या मिश्रणाचे पॅनकेक घालावेत आणि खरपूस भाजून घ्यावेत. आणि पाणी. हो. किती लागणार आहे बघा. हा, आपल्याला धिरडं करायचंय म्हटल्यावर ते पॅन वरती पसरावं लागेल ना, त्याच्यामुळे त्याचा जो थिकनेस आहे तो तुम्हाला योग्य पद्धतीने मेंटेन करायला लागेल. फार जाडही नाही आणि फार पातळही नाही. आपण जे मिश्र डाळींचे आप्पे करतो तेव्हा पण आपण अशी डाळींची भरड घेऊन त्याला मिक्स करतो, पण ते आपल्याला फर्मेंट करायला काही काळ ठेवायला लागतं. तसं ह्याला ठेवायची गरज नाही. हे इन्स्टंट लगेच वापरू शकतो. हा, म्हणजे बघा, खाऊच्या डब्यामध्ये तुम्हाला पटकन नेता येण्यासारखा हा पदार्थ आहे. झालंय मिक्स आता? हो, आता हे मिक्स झालेलं आहे. आता ते पॅनवर परतून घ्यायचं. तो चमचा द्या मला. बरं, पॅनवरती टाकण्याआधी त्याला काही तेल वगैरे घालायची गरज नाही, म्हणजे साईडनी तेल घालायचं नंतर ना? नंतर. ओके, ठीक. आता हे आपल्याला पॅनवरती घालायचंय. बरं. आता हे आपण पॅनवरती घातलंय. पुढे काय? आता साईडनी तेल सोडायचं. बरं. आपण त्याला बाजूने तेल सोडल्यामुळे त्याच्या कडा आता सुटलेल्या आहेत, चिकटून नाही. पुढे काय करायचं? पुढे थोडीशी कोथिंबीर त्यावर स्प्रेड करायची. बरं, घ्या.
वा, आपण तेल सोडल्यामुळे ते आता छान निसटलेलं आहे, पॅनला चिकटलेलं नाही. कोथिंबीर पण आपण त्याच्यावरती छान मस्तपैकी स्प्रेड केलेली आहे. पुढे काय करायचं आता? पुढे ते आता आपण दुसऱ्या साईडला परतून घ्यायचं. बरं, शेकून घ्यायचं त्याला दोन्ही बाजूने. त्याला आता आपण परतून घ्या. बरं, व्हेरी गुड. अशा प्रकारे तयार झालेलं आहे मिश्र डाळींचं धिरडं. गरम गरम आणि खाऊच्या डब्यात न्यायला तर काय म्हणजे अप्रतिमच पदार्थ आहे, कारण हेल्दी पण आहे. हो की हो, क्या बात आहे. पटकन तुम्ही लिहून घ्या धिरड्यासाठी लागणारं हे साहित्य आणि ही कृती. मिक्स डाळींचं धिरडं करण्यासाठी लागणारं साहित्य: चणा डाळ, तांदूळ, मूग डाळ, उडीद डाळ, ताक, वाटलेलं आलं, वाटलेली मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, कांदा, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये तांदूळ घेऊन त्यात मूग डाळ, चणा डाळ आणि उडीद डाळ घालून ते एकत्र करून मिक्सर मधून त्याची भरड करून घ्यावी. एक बाउल घेऊन त्यामध्ये डाळींची भरड घेऊन त्यात ताक, बारीक चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरचीची पेस्ट, आल्याची पेस्ट, हळद, मीठ आणि पाणी घालून मिश्रण एकत्र करून धिरड्याचं बॅटर तयार करून घ्यावं. फ्राय पॅन गरम करून त्यावर धिरड्याचं बॅटर पसरवून वरून कोथिंबीर घालून दोन्ही बाजूनी नीट भाजून डाळींचं धिरडं सर्व्ह करावं. मिश्र डाळींचे धिरडे हा तुम्ही पहिला पदार्थ आम्हाला करून दाखवला. आता थोडा नर्वसनेस कमी झाला ना? आता आपल्याला दुसरा पदार्थ करायचा. त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे फ्रूट सँडविच. फ्रूट सँडविच कोणी शिकवला हा पदार्थ? हा पदार्थ पण मी आत्याकडनं शिकले. क्या बात. तुमच्या आत्याकडे एकदा गेलं पाहिजे कडे, त्यांच्याकडे खाऊच्या डब्यातले बरेच पदार्थ मला मिळतील. नक्की. बरं, चला फ्रूट सँडविच साठी लागणारं साहित्य आधी आपण पाहूया. तयार पोळी, पेर, किसलेला सफरचंद, खोबऱ्याची चटणी, कापलेलं केळं, चाट मसाला, लाल तिखट, चीज, बटर, फ्रूट जॅम आणि पिठी साखर. फ्रूट सँडविच साठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. आता आपल्याला कृती करायची आहे, पण त्याआधी मला फक्त एक विचारायचं की आपण ही जी चटणी घेतली आहे ही नेमकी कशाची चटणी आहे? ही ओलं खोबरं, हिरवी मिरची आणि मीठ एवढंच आहे. मिक्सरला वाटून घेतलं, बाकी काही घातलेलं नाही. म्हणजे आपल्या ओल्या खोबऱ्याची चटणी आहे, मिरची घातलेली. आणि ही पोळी काय आपण कापून घेतली? ही त्रिकोणी काप करून घेतले त्याचे. बरं, त्याचा आपल्याला पुढे आता उपयोग होईलच. आता काय करायची कृती पहिल्यांदा? आधी आपण गॅस ऑन करून घेऊया. बरं, त्यामध्ये 2 चमचे पिठी साखर. बरं, पुरे इतकी? हो. आणि किसलेलं सफरचंद. किती लागणार आहे? हां, बस. ह्याला आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायचं आहे. कॅरमलाइज करून घ्यायचं. ठीक आहे. फ्रूट सँडविच साठी लागणारा पहिला हा जो टप्पा आहे की आपल्याला सफरचंद साखरेमध्ये घोळून त्याला छान कॅरमलाइज करायचंय. बरोबर ना? ठीक आहे. आपण आता जरा बाजूला ठेवत नाही तर संपेल ते. पुढे काय करायचंय? पुढे हे पोळीचे काप त्रिकोणी काप करून घेतले, त्याला बटर लावून आपण दोन्ही साईडनी फ्राय करून घ्यायचं. बरं, त्याला असं रोस्ट करून घ्यायचंय का आपल्याला? हो हो. बरं, दोन्ही बाजूनी बटर लावायचं? नाही, एका साईड. एका बाजूने. बरं, ती अशी कडक होईल ना? हो. बरं, सँडविच जरी असलं तरी तुम्ही 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्या की ह्या सँडविचमध्ये बटाटा नाहीये, जे तुम्ही एरवी प्रत्येक सँडविचमध्ये वापरता. बटाटा नसल्यामुळे हे हेल्दी पण आहे, कारण याच्यात फ्रूट्स आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, याला आम्ही कुठल्याही प्रकारचा पाव किंवा ब्रेड वापरत नाही आहोत. आपली घरची पोळी आहे. बरोबर ना गायत्री मॅडम? हो. अच्छा, ही आपल्याला पोळी अशी कडक करून घ्यायची बटरमुळे, बटर सोबत. पुढे हे काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक एक पदार्थ ऍड करून लेअरिंग करून घ्यायचं सँडविच सारखं. मला वाटतं ते कडक आता झालेलं आहे. हो, झालंय. गॅस बंद करायचा ना? हो. म्हणजे आपल्याकडे ह्या रेसिपीला गॅसचं काम फक्त पोळीला असं कडक पोळी कर. हां, दोन्ही साईडला फ्राय कर. पुढे काय करायचं आता सांगा. पुढे आता एका स्लाइसला पहिले आपण कॅरमलाइज करून घेतलेलं सफरचंद लावायचं. बरं, ठीक आहे. नंतर चपातीचा दुसरा तुकडा घेऊन त्याला आपण जॅम लावून घ्यायचा, फ्रूट जॅम लावून घ्यायचा. अरे वा, घ्या. एका पोळीच्या तुकड्यावरती आपण हे कॅरमलाइज्ड ऍपल स्प्रेड करून घेतलं आणि एकीकडे जॅम लावलं. पुढे काय? हे त्यावर ठेवायचं. अरे वा, ओके. नंतर त्यावर पेरचे तुकडे, केळ्याचे काप आपण त्याच्यावरती ठेवले. पुढे केळ्याचे काप. पहिली रेसिपी आहे ती आहे मसाला पनीर मेथी पराठा. आता आपण जी पुढची रेसिपी करणार आहोत ती आहे एक सीझर सॅलेड, त्याचं नाव आहे.